बदलापूर येथील अत्याचाराच्या निषेधार्थ गांधी चौकात महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाला काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन करण्यात आले। बदलापूर येथील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन 2 मुलींवर अत्याचार करण्यात आला। या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला। या घटनेचा संताप संपूर्ण राज्यात उमटला। बदलापूर घटनेत सरकारकडून कारवाईत दिरंगाई होत आहे। या प्रकरणावर सरकारकडून सारवासारव केली जात आहे असा आरोप करत सदर घटना दुर्दैवी असल्याने घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून 24 ऑगस्ट 2024 रोज शनिवारला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती। मात्र उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंदला विरोध दर्शविल्याने महाविकास आघाडीने उच्च न्यायालयाच्या आदेशाने महाराष्ट्र बंद रद्द करण्यात आला। महाविकास आघाडीकडून दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोज शनिवारला सकाळी 11 ते दुपारी 1 वाजता दरम्यान भंडारा शहरातील गांधी चौकात काळी फीत लावून आणि तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून निषेध आंदोलन करण्यात आले। महायुती सरकारविरोधात तसेच महिलांवर आणि मुलींवर वाढत्या अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीकडून निषेध नोंदविण्यात आला आहे। यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मूक निदर्शने केले। याप्रसंगी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे, महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते।